नाही, तिने फक्त सरकारसाठी केला सरकारला पुढे सरकार नाही मग पुढे सरकार मग त्याला जागा नाही बाबाच नाही करता सरकार पुढे सरकार कुठून सरकार नाही म्हटले तू नेहमी कर्णाचं नाव घेतो असं काय त्या कर्णामध्ये भगवंत म्हटले ऐक अर्जुना रुपायचं म्हणले कोण नाही शोरे माहित चल महाराज एका गरीब माणसाचं रूप धारण केलं एका साधूचं रूप धारण केलं आणि कर्णाने होतं महाराज आणि हे होतं कोण अर्जुन महाराज साधूचा चेला झाला चेला म्हणजे शिष्य अर्जुन आणि भगवान कृष्ण परमात्मा साधू झाला अर्जुनाला महाराज शिष्य बनवलं दोघं जण युधिष्ठिराकडे गेले भगवान कृष्ण परमात्म्याने महाराज वेश धारण केला होता साधूचा आणि अर्जुनाला वेश धारण केला होता कोणाचा चेल्याचा म्हणजे आम्ही करू खातो म्हणले मग आम्ही कोणाच्या हातचं खात नाही एक काम करा ना आम्हाला फक्त कोरडा शिदा द्या आणि दुसरी गोष्ट म्हणले आम्हाला फक्त हे करून खाण्याकरता कोरडे लाकडं द्या असं कोण म्हणलं भगवंत म्हटलं कोणाला युधिष्ठिराला रूपला साधूचं धारण केलं होतं त्या म्हटले असं म्हणायचं नंतर सेवक झाले बरे होतात चांगले कोरडे कोरडे लाकडं पाहून सेवक गावात गेले सगळीकडे गेले पण सेवकांना सांगितलं महाराज हो दादा एकही कोरडं लाकूड शिल्लक नाही म्हटले असं आहे का मला युधिष्ठिराला बातमी आली युधिष्ठिर म्हटलं दादा ओ साधू महाराज माफ करावा पण एकही कोरडं लाकूड तुम्हाला देण्याकरता नाही हे चल्या तर म्हणले चल्या म्हणजे कोण अर्जुन साधू म्हणजे देव चल म्हणले असं म्हटल्याच्या नंतर तू दादा किती म्हणले आता कर्ण दात आहे का तुझा दादा युधिष्ठिर दात आहे चल ना बोलला आता कर्णाकडे गेले कर्ण महाराज निवांत झोपला होता झोपल्याच्या नंतर महाराज कर्णाजवळ गेले ओ महाराज ओ कर्ण दादा काय आम्ही करून खातो म्हटले आम्ही कोणाच्या हातचं खात नाही फक्त एक काम करा आम्हाला एक खाण्याकरता अन्न शिजवण्याकरता म्हटले फक्त कोरडे लाकडं द्या असं म्हटल्याच्या नंतर महाराज कर्णाने परत केस केलं ओ सेवक हो जा म्हणले गावात काही कोरडे कोरडे लाकडं पाहून आणा सेवक गावात गेले सेवकाने परत तेच सांगितलं गावात मला एकही कोरडं लाकूड राहिले नाही म्हटले एकही कोरडं लाकूड नाही म्हटले काय करायचं कर्ण महाराज मी सुरुवातीला बोलून गेलो कर्ण असं होता त्याच्याकडे मिळत होतं महाराज म्हणून बसत होते असं म्हटल्याच्या नंतर महाराज कर्ण महाराज म्हणले नाही का काही जाऊ दे नव्हते म्हटले कर्णांना आपल्या कमरेतली मला तलवार उपसली आणि ज्या पलंगावर कर्ण झोपला होता ना तो पलंग करा 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 कापला तो पलंग महाराज त्या पलंगाला हिरेमाणिक मोती लावले होते तो पलंग चंदनाचा होता विलंब करता मला स्वतःच्या तलवारीनं पलंग कापला ते कापलेले लाकडं सेवकाने टाका बाहेर द्या म्हणले यांना असं म्हटल्याच्या नंतर पलंग कापला सेवकाने लाकडं बाहेर टाकले भगवान परमात्म्याला अर्थात साधूला आणि चेल्याला अर्थात अर्जुनाला लाकडं दिले मग देव म्हटला सांग रे अर्जुना तू दादा जात आहे कर्ण जात आहे नाही नाही कर्ण जात आहे म्हटले विठाला विठाला पुराणातल्या कथा जेवढ्या सांगतो कथा शेवटची कथा सांगतो बघतात एक दिवस दुर्योधनाची पत्नी माहेरला गेली होती कोणाची दुर्योधनाची पत्नी माहेरला गेली असताना पूर्वीचा काळ असा होता स्वतः नवरा आपल्या पत्नीला आणण्याकरता जात ब्रह्मचारी सगळे जात नव्हता मला झाले म्हणून माहिती पूर्वीचा काळ असा होता दुर्योधनानं कर्णाला सांगितलं हे कर्णा माझी बायको म्हटली माहेरला गेली एक काम कर तिला घेऊन ये आता महाराज मोठ्या भावाची आज्ञा हो म्हणत होता महाराज दादा म्हणत होता राजा होता महाराज सुट्टीचा असं म्हणायच्या नंतर महाराज कर्णाने काय केलं रथ झोपला आणि रथ झोपल्याच्या बरोबर महाराज दुर्योधनाच्या पत्नीला म्हणजे वहिनी भाभी काय शब्द असेल तो त्या नेला आणायला गेला आणि एक असताना मात्र एका एक गरीब ब्राह्मण आणि गरीब ब्राह्मण महाराज रथाच्या पुढे उभा राहिला ओ दादा ओ काका ओ मामा ओ महाराज ओ राजे साहेब असे वेगवेगळे विशेषण कर्णाला दिले आणि रथ थांबवला रथ थांबवल्याच्या नंतर म्हटला ओ दादा ओ महाराज काय एक काम करा म्हटले काय माझी एकुलती एक मुलगी आहे बर माझ्या एकुलती एक मुलीचं म्हणजे लग्न आहे आता आणि लग्नाकरता माझ्याकडे पैसे नाही नाही म्हटले हुंडा देण्याकरता माझं होतं कर्ण लगेच दान देणार होता इकडं तिकडं पाहिलं कर्णानं काय सापडत नव्हतं पण दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगात सोनं होतं भाभी काढा म्हणजे सोनं महाराज पाहता काय माहिती मंगळसूत्र काढलं सगळ्या गोष्टी काढल्या एकही वस्तू ठेवली नाही सगळं कानातलं पाहिलं सगळं काढलं आणि सगळं सोनं काढल्याच्या नंतर महाराज त्या गरीब ब्राह्मणाच्या हातामध्ये दान दिलं ऐका बरं गरीब ब्राह्मणाच्या हातात दान दिल्याबरोबर भाभीचा पार नाही सगळा आणि असं नाही म्हणे एक काम करा पेढी आणा पेढी मुंबई कोला अजूनच राग आला अहो माझ्या सगळे दागिने देऊन टाकले म्हटले रडायला सोडून त्याला काय बोलायचं दाग पेढ्या कशा करतात पेढे म्हटले तिने आई म्हटले काय बरं झालं म्हणे दागिन्यावर भागलं
कोण कळत नाही स्वतःच्या पत्नीला वर द्यायचा नाही महाराज. ती दुसऱ्याची पत्नी होती महाराज. पण दाताच्या बाबतीत वर्णन केलं अवघड नाव येतं कर्णाचं. पण ऐका ना, एवढं मोठं कर्ण दाता असताना देखील तो कोण राहिले महाराज. कर्णाचं नाव घेतलं, कर्णाचं नाव नाही घेतलं महाराज. कोणाचं नाव घेतलं, दाता तोची एक गजाना. संतांचं वर्णन केले महाराज. एवढा दातृत्ववान कर्ण होता. याच्या पुढचं बोलू करा. भगवान कर्णाचा दातृत्ववान किती दातृत्ववान महाराज म्हणतात ना, तोची एक दान सूर्यदाता, तोची एक दान सूर्यदाता, विश्वरवती बशी, बशीरवता कप, कपरवती घडी, घडीत वाजलं एक, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबा चिल्ले. स्टार्ट. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तालुका जिल्हा सोलापूर, गाव कुमटे. या कुमटे गावामध्ये संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातील आज दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाची सेवा आज ही माझ्या वाटेला आली होती. ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग होता असे असणारे या कुमटे गावातील महाराज, आमचे असणारे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य, असे असणारे महादेव महाराज वाघमारे महाराजांच्या माध्यमातून, त्यांच्या सुपुत्र असणारे आमचे असणारे वाघमारे साहेब, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला होता. हा सप्ताह मोठा आहे. मोठा याचा आहे, या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार येणार आहेत. आज माझ्या ठिकाणी माझी सेवा होती. माझ्यासारख्या पामराचं मी भाग्य समजतो. एवढ्या मोठ्या सप्ताहात या ठिकाणी मला कीर्तन सेवेची या ठिकाणी संधी मिळाली. सप्ताहामध्ये रोज काकडा असेल, हरिपाठ असेल, गाथा भजन असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, संध्याकाळी प्रवचन सेवा असेल, हरिपाठ असेल, संध्याकाळी 8 ते 10 कीर्तन आहे. आणि संपूर्ण गावाला या ठिकाणी भोजनाचा प्रसाद आहे. संत रोहिदास महाराजांच्या कृपेनं हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सहभाग आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, धनगर सगळा समाज, जेवढा काही 18 पगड जाती महाराष्ट्रात बोलल्या जातात तेवढ्या 18 पगड जातीचा या सप्ताहाला समावेश आहे. याने सहकार्य आहे. म्हणून हा सगळा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने चालतो. याच्यामुळं मी अभंगच घेतला होता, दाता तोची एक जाना. सर्वांच्या दातृत्वानं हा सप्ताह चालू आहे. रामकृष्ण या ठिकाणी सप्ताह असू द्या, येथे एखादा धार्मिक कार्यक्रम असू द्या, याचं महत्त्व असं असतं, ज्यावेळेस आपण या ठिकाणी सप्ताह चालतो. आता आमच्या इकडलं काही माहिती नाही, पण आमच्या जर गावाकडे जर सप्ताह असेल, म्हणजे खरं बोलायला हरकत नाही, आमच्या जर गावाकडे सप्ताह असेल तर जी माणसं दारू पितात ना, ते सप्ताह बसल्याच्या नंतर कमीत कमी 8 दिवस तरी ती माणसं दारू पित नाही. हे सप्त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानं करून अख्ख्या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये एक नामस्मरणाची सन्मान या ठिकाणी केलेले आहे. त्यांना शाल आणि श्रीफळ, त्यांच्याच हस्ते महाराजांना शाल आणि श्रीफळ द्यायचं आहे. कुठं गोडके शाल श्रीफळ द्यायला कोणतं. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. जगाच्या ठिकाणी ज्ञान प्रतिपादन करतात आणि अज्ञान घालवतात. संतांची फार मोठी कामगिरी, म्हणून या ठिकाणी महाराजांचा सत्कार घोडके परिवारातर्फे आणि घोडके परिवारातर्फे महाराजांतर्फे घोडके परिवाराचा सत्कार त्यांना द्या. त्यांचं करा पहिलं. आजचे अन्नदाते गुरुनाथ भोपळे जिथं असतील त्यांनी त्यांच्या घरचे कोणी आलं तरी चालेल. गुरुनाथ भोपळे यांना शाल आणि श्रीफळ त्यांनी घेऊन जावं, नम्र विनंती. त्यांचा सन्मान त्यांनी घ्यावा ही नम्र विनंती आहे. महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. त्यानंतर भागाबाई होनगुंडे, सिद्धराम यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ वाघमारे, गोविंद वाघमारे हे जिथं असतील त्यांनी माईकडे येण्याची कृपा करावी. उद्या पहाटे 4 ते 6 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 2 ते 4 महिला भजन, 5 ते 6 हरिपाठ. पंढरीनाथ गोरे भाऊजीकडून अन्नदान आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये.
ज्ञानदेव संत रोहिदास प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. कृपया प्रसाद घ्यावं ही नम्र. त्यामध्ये एक मनुष्य आहे, त्याला 200 एकर जमीन आहे. ऐका बरं, आज नाही का मनुष्याची वाट आहे. 200 एकर जमीन त्याला 100 एकरामध्ये मला द्राक्षाची बाग आहे आणि 100 एकरामध्ये त्याचे कांद्याचं पीक आहे. ऐका, पण परिणाम असा आहे, एवढा श्रीमंत मनुष्य आहे, पण त्या श्रीमंत माणसाला माता भगिनी एक बोलतेच मुलगा आहे. मुलगा असा आहे, त्या मुलाच्या महाराज दोन्ही डोळ्याच्या पापण्या खाली होतात, वरच जात नाही. महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, या जगातले माणूस 5 देश फिरवणारा मनुष्य 5 देश. शेवटी अमेरिकेला गेला आणि अमेरिका डॉक्टरने सांगितलं, सल्ला घ्या महाराज, ओ दादा, ओ साहेब. म्हणजे काय, हा रोग म्हटले 10 लाखातले फक्त एका माणसाला होतो आणि त्यापैकी हा रोग म्हटले तुमच्या मुलाला झालाय, याला पर्याय नाही. डॉक्टर काळजी करू नका पैशाची. मग एका पाट्यामध्ये तुम्ही उभे राहा आणि एका पाट्यामध्ये पैसा ठेवतो. तुमचं जेवढं वजन होईल ना तेवढे पैसे मी स्वतः देतो. फक्त एक काम करा, माझ्या डोळ्याची पापणी, माझ्या मुलाची डोळ्याची पापणी वर होऊ द्या आणि माझ्या मुलाला फक्त जग पाहू द्या. डॉक्टर म्हणतात, दादा याला नाव इलाज. जर 8 दिवसाला डॉक्टर येतात, एका माता भगिनी, जर 8 दिवसाला डॉक्टर येतात, त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये महाराज त्या मुलाच्या 2 इंजेक्शन खुपसतात. 2 इंजेक्शन खुपसल्याच्या नंतर त्या मुलाला काही क्षण दिसतं, काही क्षण पापणी वर होती आणि लगेच खाली पडती. महाराज एक वाक्य बोलू का? अरे एक वेळेस पापणी वर होण्याची किंमत त्या मुलाला विचारा. विठाला विठाला निरोगी माणसाची पापणी महाराज 17,000 वेळा खाली वर होते. एवढं देवाना फुकाट शरीर दिले, पण एवढं देऊन सुद्धा कोणा मला काय दिलं? एक वाक्य बोलू काय का? 60 वर्षाच्या आजोबाच महाराज हृदयाचं ऑपरेशन होतं. 60 वर्षाच्या हृदयाचं ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर बाबाला सांगितलं, डॉक्टर साहेबांना, बाबा ऑपरेशन करण्याकरता कमी 15 लाख रुपये खर्च येईल, ऑपरेशन करायचंय का? बाबाकडे पैसे होते. डॉक्टर साहेब पैशाची काळजी करू नका, ऑपरेशन करा म्हटले तुम्ही, काय काळजी करू नका पैशाची. पण एक वाक्य बोलतो बाबा, ऐका. म्हटले काय, जर ऑपरेशन करताना काही अडचण आली, अजून जर काही खर्च वाढला, ते 15 लाखाचे 20 लाख होऊ शकतात. 20 लाख अंबानी का? अंबानी सगळ्यात पैशावाला माणूस आहे. पैशावाला कोणा म्हणतात? त्याच्याकडे पैसे आहेत तो कोणी? अंबानी. मग मला सांगा, माझ्याकडे पण पैसे आहेत, मी जात आहे का? माय नाही त्यांचे पण घडीवर माय नाही मारत पैसे. पण महाराज जेवढे अंबानीकडे पैसे आहेत, त्या अंबानीकडच्या पैशाकडे असणारे माझ्याकडे असणारे पैसे म्हणजे असून नसल्यासारखे. अंबानीकडे जेवढा पैसा आहे तेवढे हा पैसे असून नसल्यासारखे. किती मोठे पैसे? घरात तुमचे पैसे आमच्याकडे किती मोठे पैसेवाले. एक वाक्य बोलू का? आपलं दातृत्व सांगायचं. ते जुना काळ होता. आपलं दातृत्व असं असतं, 1 रुपया जरी मागितलं कोणी, मनुष्य देत नसतो. तुम्ही 500 दे पण 1 रुपया कोणी देत नाही. मला आमची भाषा आहे, आमचे गुरुवर्य, आमच्या संस्थेचे गुरुवर्य उल्हास महाराज सोनगुस्तान सांगे. ते माझे जुना काळ होता. जुन्या काळामध्ये माझे मनुष्य वस्तीवर राहत होता. वस्तीवर राहत असल्या कारणानं तो कधी गावात येत नव्हता. का बरं? गावात येण्याकरता त्याच्याकडे गाडी होती. त्याला असं वाटत होतं, आपण जर गावात आलो मंदिराचं जर दर्शन घेतलंच, जेवढं गावात यायला म्हणले पेट्रोल लागते ना, पेट्रोल वायाला जाईल म्हणून तरी मंदिरात येत नव्हता. इतका चिंगूस मनुष्य होता. मोठी गावची यात्रा आली, आषाढी वारी आली, चल यात्रेला, चल पंढरपूरला. लोकांनी आग्रह केला आणि आग्रह केल्याच्या नंतर महाराज शेवटी कसा बसा यात्रेला आला. या आम्ही पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आल्याबरोबर महाराज पंढरपूरला गेल्याचा विधी असतो, चंद्रभागे स्नान विधी, तो घरी करतात. गेल्याबरोबर महाराज चंद्रभागेला स्नान केलं आणि चंद्रभागेला स्नान केल्याबरोबर इथले कोण असतं माहिती तुम्हाला? कोण असतं? वासुदेव. वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला. वासुदेवान महाराज, दादा 1 रुपया द्या, दादा 1 रुपया द्या. याला 1 रुपया तरी खर्च माहित नव्हता, पण याला 1 रुपया मागितला. दादा 1 रुपया द्या. मला ऐका म्हणजे काय, आमची वस्ती म्हणले तिकडे कारखान्या पैसे असते म्हणजे तिकडे या म्हणले. तुम्ही कोणाला सांगितलं? वासुदेवाला. किती रुपयाला? 1 रुपया करता पुढे या म्हणे कारखान्याला. तर वासुदेव होता. वासुदेवाला जगाचा भाग होता, पण हा किती चिंगूस आहे. दाखवायचं होतं महाराज, हा
पोहोचत नाही कारखान्यावर लगेच जगाचा भाग वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेवाला पाहिजे मला वाटलं अगं बाबू मला याच्या अगोदर वासुदेव हजर झाला म्हटले वेळा मग वेळ निघून गेली दादा द्या ना 1 रुपया तुम्हाला एक काम करा आमचा आता परदेशी काळ आहे म्हटले मग काळा झाला रे झाला की लगेच तुम्हाला 1 रुपया मग जातो म्हटले मी घरी बरोबर चाललं जगाचा भाग होता महाराज वासुदेवाचं रूप धारण केलं होतं चालते म्हणले तुम्ही काळ्या दिवशी दिवसापासून दिवस निघून गेले काळा झाला दयांनी फुटली आला वासुदेव वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला यांना परत वासुदेव पाहिला बाबा द्या 1 रुपया मात्र म्हटला वासुदेव काय पिछा सोडे ना आपला मग काय करायचंय मात्र म्हटलं एक काम करा स्कॅनवर चला माझ्याकडे सुट्टी पैसे नाही एसटीत बसलो रे बसलो तिकीट काढलं रे काढलं तुमचा 1 रुपया लगेच देऊन टाकतो चला स्टँडवर म्हातारा पुढं वासुदेव मागं स्टँडवर गेला म्हातारे तिकीट काढलं बाबा द्या 1 रुपया असं म्हटल्याच्या नंतर बाबा म्हणला एक काम कर आता काय मला एवढे घेण्याचे पैसे होते म्हणजे पोरा बाळा काही खाय पाहिजे मला घे आता या गुरुवारी वाक्य सांगायचे ते माणसे लोक पंढरपूरच्या वारीला येत नाहीत मग पायात बांगडे न्यायला माणसाने घोंगडे न्यायला ती म्हणायची असेल तेव्हा 1 रुपया द्या मी म्हणते बाळा आज काय 1 रुपया नाही म्हणजे एक काम कर आमचं गाव म्हणजे कुमठे तालुका जिल्हा सोलापूर एक काम करा म्हटले तू कुमठ्यालाही म्हणले कुमठ्याला तुला 1 रुपया 100% येईल पाहता काय माझ्याकडे तुम्ही म्हातारा घरी आला आणि म्हातारा घरी यायच्या अगोदर वासुदेव आला हो वासुदेव हजर होता वासुदेव हजर होता वेळा मागून वेळ निघून गेली यानं पाय घरात ठेवायच्या आधी वासुदेव हजर होता बाबा द्या 1 रुपया आता माझ्या बाबाची टूप पेटली पंढरपूर जात नाही म्हणे आंघोळ करतो नाही करतो जाऊन पिछा करला म्हणे अजून काय पिठा सोडला म्हणे माणूस मग द्या 1 रुपया असं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एक काम कर काम म्हणे काय घरात जातो सुट्ट्या ऐकणे पाहतो मग देतो म्हटले पैसे असं म्हटल्याच्या नंतर महाराज घरात गेला बाहेरच आहे ना त्यांनी सांगितलं बायको एक काम करते वासुदेव म्हणा उद्याही म्हणे उद्या देतो म्हणले पैसे वासुदेव परत गेला पण दुसरे सकाळीच आला दुसरे सकाळी आल्याबरोबर महाराज दार उघडला वासुदेव आला वाक्य त्याने ऐकलं त्याने असल्या बायकोला सांग म्हणे ऐक म्हणे काय सांग म्हणे त्यांना ते दान देण्याला म्हटले तुमचा जो वारकरी आहे ना म्हटले तुम्ही मेला म्हणून सांग म्हणे असं म्हटल्याच्या नंतर बायको म्हणते असं वासुदेव आल्याबरोबर बायको सांगितलं ओ दादा वासुदेव महाराज काय माझ्या पती मला वारला म्हटले आता त्याला वाटलं आदर निघून जाईल म्हणे वारला म्हटलं नव्हते पण पैसे आदर निघून जाईल म्हटले महाराज असं म्हटले तर वासुदेव काय म्हटलं माहिती का ताई साहेब देवालाही वाटते नवलाई म्हणूनच पंढरीचा विठ्ठलही म्हणे स्वतःला विठाई आई नावाची ताकद महाराज किती प्रेम करता ऐका ना एका त्याची आई जाऊ द्या ना महाराज आणि आई गेल्याच्या नंतर माझ्या बाप ऐका ना आई काय असते बाप काय असतो ऐका 2 मिनिट आपला किरण सांगणे 2च मिनिटात आता ऐका ना माता भगिनी एखाद्याची आई जाऊ द्या एखादा बाप जाऊ द्या महाराज मुलगी असू द्या 10वा होऊ द्या आणि 13वा होऊ द्या 13वा झाल्याच्या नंतर महाराज आपली मुलगी महाराज सासरला जाते माता भगिनी आणि सासरला गेल्याच्या नंतर महाराज 13वा झाल्याच्या नंतर पहिल्या वेळेस महाराज आमची मुलगी ज्यावेळेस माहेरला येते ना अरे आपल्या आई ज्या खुर्ची बत्ती बसत होती ना माता भगिनी ती खुर्ची जरी डोळ्यानं पाहिली नाही आमच्या मुलीनं तासन तास रडणाऱ्या मुलीला विचारा आपल्या आई गेल्याची किंमत काय असते अरे आपल्या आईला जी साडी आवडत होती ना त्या साडीचा नुसता कलर जरी पाहिला ना तर तासन तास रडणाऱ्या यांच्या मुलींना विचारा आई गेल्याचं दुःख काय असतं अरे आपल्या आईला आपल्या बापाला महाराज जी प्रकारची भाजी आवडत होती ना त्या भाजीचा नुसता वाद जरी घरात आला ना माईबा तासन तास रडणाऱ्या पोरांना तासन तास रडणाऱ्या पोरींना विचारा ना आई बाप गेल्याचं दुःख काय असतं किती प्रेम करायचे आई ऐका ना जुना काळ होता आणि गृहविड्या सांगायचं जुना काळ होता किती प्रेम करता ऐका ना मुलगा 2 महिने असताना महाराज बाप वारला होता ऐका माता भगिनी ऐकाय असते 2 महिन्याचा मुलगा असताना महाराज मुला बाप वारला होता मुलाचा लहानचं पोरग मोठं आईने केलं होतं आणि आता मात्र पोरग 4 वर्षाचं झालं होतं माता भगिनी किती वर्षाचं 4 वर्षाचं आई गावची यात्रा मला नेऊन चाल नाही आले आई सांगितलं येले करा तुला नेते यात्रेला पण काही मागायचं नाही बरं छोटंसं लेकरू होतं आई काहीच नाही मागणार आई मला यात्रेला घेऊन चल ना आईने सांगितलं ये लेकरा तो 2 महिन्यात असताना तुझा बाप गेला म्हणते 2 महिन्यात असताना लहानचं मोठं तुला मी केलंय लेकरा यात्रा नेते तुला पण काही मागायचं नाही बरं लेकरू छोटंसं होतं हा आई काही मागणार नाही म्हटले आईने लेकराचा हात धरला माता भगिनी पुरुष मंडळी यात्रेमध्ये घेऊन गेली आई यात्रेमध्ये घेऊन गेल्याच्या परिणाम असा झाला पूर्ण गुढीशेव पाहिली आई दे ना मला गुढीशेव आईने सांगितलं ये लेकरा तुला घरी सांगितलं काही मागून कशा करता मागतोस आईला राग आला आणि आईने खणक्याने पोराच्या कानाखाली मारली
पोराला राग आला, रडायला लागलं पोरग. आईला गुढी शेव मागितली, म्हटली. आईने गुढी शेव दिली नाही आपल्याला. वेळा मागून वेळ निघून गेली. आईने परत पोराचा हात धरला आणि परत पुढे गेली आई. ऐका ना माता भगिनी पुरुष मंडळी, आता मात्र पुढे गेल्याच्या नंतर महाराज पोरांना फुगा पाहिला. हे आई दे ना मला फुगा. आईला परत राग आला. ऐका आई काय असते. आईला परत राग आला. आईनं परत पोराच्या कानाखाली मारली. आता मात्र पोराला राग आला. पोरानं आईचा हात सोडला. माता भगिनी, यात्रा होती, गर्दी होती. गर्दीच्या नादामध्ये महाराज पोरानं आईचा हात सोडला, लांब निघून गेला. तिकडे दिंडी आली बघा तिथं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 2 किलोमीटर दिंडी लांब गेली. 2 किलोमीटर दिंडी लांब गेल्याच्या नंतर मला रडणारं पोरगं होतं. रडणाऱ्या पोराला वाय करायला पाहिलं. बाळ काय रडतो रे तू, चल यात्रेमध्ये. तर गुढी शोधतो खायला, गुढी शोध चल. ते पोरं म्हणलं, दादा ओ काका ओ मामा मला गुढी शेव नको. बाळ तुला गुढी शेव नको. नको काका मला. बाळ चल यात्रेमध्ये. तुला फुगा देतो म्हणले, चल फुगा चल. असं म्हटल्याच्या नंतर बोलणं, दादा ओ काका ओ मामा मला फुगा नको. बाळ तुला फुगा नको, तुला गुढी शेव नको. तुला काय पाहिजे, चल यात्रेमध्ये. तुला जे पाहिजे ना ते दे तुम्ही, चल. असं म्हटल्याच्या नंतर पोरगं म्हटलं, दादा ओ काका ओ मामा काय तुमचा फुगा नको मला, तुमची गुढी शेव पण नको मला. तर आवाज वाढवायचा. बाळ तुला गुढी शेव नको, तुला फुगा पण नको. बाळ तुला काय पाहिजे रे. दादा एक वाक्य बोलतात का. म्हणे काय, तुमची गुढी शेव पण नको मला, तुमचा फुगा पण नको मला. मला द्यायचं असेल ना तर माझी माय मला परत द्या. किती प्रेम